त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असेल, नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केणेकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे. एक चांगलं उद्यान शहराला मिळालं. याच्या अगोदर नेहरू उद्यान आपल्याला माहिती असेल की गेल्या अनेक वर्ष लोक प्रतीक्षित होते. नेहरू उद्यान लोकांच्या सेवेमध्ये आहे, लोकांना मिळालं. त्यानंतर आता हे अटल उद्यान जे आहे ते आपण करतो आणि पुढे बोरिवली जे अंबरनाथ वेस्टला आहे त्याचं देखील काम जे आहे ते हातात घेण्यात येईल आणि ते देखील असं एकदम सुसज्ज असं उद्यान लोकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. आज आपण पाहताय की या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे. लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था. तर एक शहराला इथे आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात. एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे. मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सीओ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतोय की चांगलं एक उद्यान जे आहे ते या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध झालेलं आहे. अंबरनाथ मध्ये विविध विकास कामं जी आहेत ती सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे अंबरनाथ मधील इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम तिथे देखील मोठ्या गतीने जे आहे ते काम चालू आहे. अंबरनाथचं शिव मंदिर, त्या शिव मंदिराचं पण काम जे आहे मोठ्या गतीने त्या ठिकाणी सुरू आहे. स्विमिंग पूलचं आताच टेंडर जे आहे हे झालेलं आहे. अनेक अशा वास्तू ज्या आहेत या अंबरनाथ मध्ये उभे राहत आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, आरोग्य असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अंबरनाथकरांना येणाऱ्या काळामध्ये मिळतील. येणाऱ्या काळामध्ये जसं ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आपण राबवतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये राबवतोय, तशी अंबरनाथमध्ये देखील क्लस्टर योजना जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून जी आहे ती राबवायची, जेणेकरून अंबरनाथमध्ये देखील गेल्या अनेक वर्ष जे आहे ते रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत असणारे इमारती ज्या आहेत त्या देखील रिडेव्हलप होतील. लोकांना त्यांचं हक्काचं लिगल जे आहे हे घर त्या ठिकाणी मिळेल. तर अंबरनाथ मध्ये याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी येईल. राहुल गांधींनी आज वादग्रस्त विधान केले पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल की गद्दार आहेत म्हणून, तर तुम्ही याला कसं प्रत्युत्तर करता? राहुल गांधींना आणि सगळ्या ऑपोजिशनला जागा जी आहे ह्या देशाच्या जनतेने जी आहे दाखवलेली आहे. आता झालेल्या निवडणुकीमध्ये वेस्ट बेंगाल असेल, तामिळनाडू असेल, या सगळीकडे जे आहे ते लोकांनी काय कौल दिला आणि पूर्ण देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जे ऑपोजिशन पार्टीज होत्या त्या देखील जे आहे हे काँग्रेसला सोडून जात आहेत. या ठिकाणी काँग्रेसने जे आहे जे काय केलं तमिळनाडूमध्ये, त्याच्यावरून कोणी डीएमके बरोबर गद्दारी केली हे जे आहे राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. डीएमकेनी तर पार्लमेंटमध्ये जे आहे बसण्याची आसन व्यवस्था देखील जी आहे ही बदलली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या भारतामध्ये जे आहे हे पार्लमेंटमध्ये जे आहे हे सगळे जे एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे. एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशन मध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या काळामध्ये होईल आणि मंत्री राज्याला टक्कर दिला जाईल असं सांगितलं जातं. कोणी सांगितलं? सूत्रांची माहिती. कुठले सूत्र सांग तरी नाव? महाविकास आघाडीचे नेते असतील, आमदार असतील, आपली भेट घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत आहेत. चांगलं आहे ना, कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून. तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या काळामध्ये. अनेक खासदार कुठल्या राज्याच्या चर्चा सुरू आहे. मी त्याच्यावरती भाष्य करणारा नेता नाही, छोटा कार्यकर्ता. गेल्या काही दिवसात सातत्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आपली आणि शिंदे साहेबांची भेट घेतात, त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगतात. अरे नाही रे बाबा, टायगर वायगर कुठे काय. सर, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे, भारताची प्रतिमा राखत आहेत असं म्हटलं आहे आणि त्यावर आता विरोधक टीका करत आहेत. तेच मी सांगितलं तुम्हाला, आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे, म्हणून आता एकमेकांवरती जे आहे ते टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे.
आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय बोलले नाही. स्वीकृत नगरसेवकाचं काय? स्वीकृत नगरसेवक पण होतील ना. काय स्वीकृत सेवकाचा पण प्रश्न जो आहे तो लवकरात जो आहे तो मिटेल या ठिकाणी. आज अंबरनाथमध्ये सगळेच पक्ष जे आहे हे एकत्र विकासाच्या नावाखाली जे आहे विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. एकमेकां बद्दल जे आहे द्वेष असेल, राग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इलेक्शन मध्ये झाल्या. प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन जो आहे तो एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काम करावं. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. भविष्यामध्ये जर अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमाने चांगलं काम करायचं असेल तर सगळ्यांनी जे आहे हे एकत्र हातात हात देऊन जे आहे ते काम करण्याची गरज आहे. स्वीकृत नगरसेवक तेच राहतील की बदलले जातील? तेच म्हणतोय मी. कारण का राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आधीच एका स्वीकृत नगरसेवकाची घोषणा केली बॅनर लावून. अरे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टेक्निकल आहे, ज्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत ना, गोष्टी चांगल्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या योग्य चर्चेनुसार ज्या आहेत त्या सोडवल्या जातील. पण आपण म्हणायचे की अंबरनाथ मध्ये विरोधी पक्ष सुद्धा विकासाला नेहमीच मदत करत आलेले आहेत. आता विरोधी पक्षच उरलेला आहे. बेस्ट आहे ना मग एकदम. आता सगळेच जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत. मग सध्या सगळेच लोक, आपली एक जबाबदारी आहे, आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे अंबरनाथच्या, ही जबाबदारी स्वीकारून जे आहे ते सगळे लोक एकत्र मिळून जे आहे ते काम करतील. काँग्रेसमधून तुम्ही लोक पत्रकार आहेत सांगायला सगळ्या गोष्टी. काँग्रेसमधून भाजपात विलीन याच्या अगोदर देखील पत्रकार मिळतील का सर? काँग्रेसमधून भाजपात विलीन झालेल्या नगरसेवकांना सभापती मिळतील, सभापती पद? मला चुकीच्या माणसाला तू प्रश्न विचारतोय. कुठे प्रवेश केला त्यांना विचार. सर आपण जर बघितलं शिवसेनेचे शेवटी माजी माहिती आहे ना नगरसेवक सर? आहेत ते अरे बाबा, प्रत्येक पक्षाचा निर्णय वेगळा असतो. आम्ही आमच्या पक्षापुरतं मर्यादित निर्णय घेऊ शकतो. ते जे आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षापुरतं मर्यादित निर्णय शशांक घेते. गायकवाड यांनी राजीनामा दिलाय. युतीवर ते नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे. मग युती करायची नाही. ओके, थँक्यू. ज्या पद्धतीने आर्थिक वादळ येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाचवणार नाही अशी भाकीत जी आहे राहुल गांधींनी केलेली आहे. राहुल गांधींना कोण सिरियसली घेत आहे?